माध्यमातून या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि उद्धव साहेबांची एक ख्याती आहे की करून दाखवलं. मुंबई महापालिका असू द्या, ठाणे, कल्याण या महापालिकांच्या माध्यमातून काम करून घेताना अगोदर करून दाखवलं. बोलायच्या अगोदर करण्याची त्यांची पद्धत आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून काम करत असताना या विभागामध्ये सातत्याने प्रगती सुरू आहे. आता जो उल्लेख केला की व्यवसाय म्हणून मी या ठिकाणी गेल्या 15-20 वर्षामधून कार्यरत आहे. मला एक सांगायला आनंद वाटतो की बापू सावळाराम गायकवाड यांच्या सहकार्याने मी या क्षेत्रामध्ये कल्याणमध्ये उतरलो आणि आजही कार्यरत आहे. विशेषतः कल्याण पूर्वमध्ये जेव्हा येतो तेव्हा एक गोष्ट आठवली. एक पोरग होतं कल्याण पूर्व नावाचं. पोरग पार वाया गेलो होतं. दिवस रात्र आपलं टीव्ही समोर पडी. आई ओरडून ओरडून थकली, अरे डोळ्याच्या खाचं होतील तरी पोरग आपलं टीव्ही समोर पडी. या पोराला आधी पाहिलं होतं 3-4 वर्षापूर्वी आणि नंतर अचानक एक दिवस त्याच पोराला विकासाचा पुरस्कार मिळाला. कल्याण पूर्व सारख्या पोराला विकासाचा पुरस्कार कसा मिळाला म्हणून पत्रकार विचारायला गेले. कल्याण पूर्व काय बोलायलाच तयार नाही. मस्त खुशीत विकासाचा पुरस्कार मिळाला म्हणून कल्याण पूर्वचे वडील पुढे आले आणि कल्याण पूर्वचे वडील म्हटले, अहो काय नाही, आधी ती केबल तोडून टाकली, टीव्ही फोडला, तेव्हा याचा विकास झाला. असं ऐकलं की गेल्या वेळी एक आश्वासन देण्यात आलं होतं फुकट सॅटेलाइटचं, फुकट केबलचं. केबलचे दिवस गेले. आता केबलच्या ऐवजी डीटीएच आलं. डीटीएच म्हणजे डायरेक्ट टू होम म्हणतात, तसं डायरेक्ट टू हार्ट आहे. डायरेक्ट टू हार्ट हा फक्त शिवसेनेचा भगवा आहे. हे फक्त आता पुढचे सगळे दिवस मतदारांपर्यंत पोहोचवायचं. मला वाईट वाटतं खरं तर माझ्या तरुण बांधवांसाठी, माझ्या तरुण मित्रांसाठी, या गोष्टीसाठी की फुकट केबल मिळते म्हणून मत द्यायच्या ऐवजी कधीतरी त्याला खडसावून विचारलं असतं, अरे केबल फक्त फुकट देऊन आमची तरुण पिढी बिघडवण्यापेक्षा एक क्रीडा संकुल दिलं असतं, एक उद्यान दिलं असतं तर भावी पिढीनं तुझे आभार मानले असते. याचा कुठेतरी विचार करायची वेळ आलेली. मगाशी लांडगे साहेब बोलताना बोलले की एक मुद्दा चर्चेत येतोय, स्थानिक असण्याचा मुद्दा. मला नक्की सांगा, स्थानिक म्हणजे नक्की काय असतं? जो जिथं जन्माला आला तो स्थानिक, का जो या भूमीला आपली कर्मभूमी मानून आपल्या जीवाचं रान तिच्या विकासासाठी करतो तो स्थानिक? तसं असेल तर आदरणीय हिंदू हृदय सम्राटांचा जन्म पुण्यातला आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट अख्ख्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आमच्या जुन्नरचा. छत्रपती शिवाजी महाराज उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत ठरले. जो माणूस जी कर्मभूमी बनवतो तो तिथला स्थानिक आणतो. कारण कोण कुठं कुठल्या घरात जन्माला येईल हे जन्माला येण्याच्या हातात कधीच नसतं, पण कुठं जाऊन काय काम करायचं हे मात्र नक्की आपल्या हातात असतं. आणि गोपालजी, तुम्ही जो निर्णय घेतलाय त्याला नक्कीच सगळे शिवसैनिक पाठिंबा देतील याविषयी मनापासून खात्री वाटते. कारण ही विधानसभेची निवडणूक फक्त विधानसभेची निवडणूक नाही. ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. ही निवडणूक मराठी माणसाच्या अस्मितेची निवडणूक आहे. ही निवडणूक तुमच्या माझ्या भविष्याची निवडणूक आहे. आणि ही निवडणूक आदरणीय हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न पूर्ण करण्याची निवडणूक आहे. त्यांच्या अनुपस्थितीत होणारी ही पहिली विधानसभेची निवडणूक आहे. जे आदरणीय हिंदू हृदय सम्राटने आपलं उभं आयुष्य तुम्हाला मला स्वाभिमान शिकवण्यासाठी वेचलं, तुमच्या आमच्या पाठीला ताठ मानेने उभारण्यासाठी पाठीला कणा दिला, तर हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता जीवाचं रान करा. प्रत्येक वेळी वाटतं लढत अवघड आहे, प्रत्येक वेळी वाटतं कसोटीचा क्षण आहे, पण खरं सांगतो जोपर्यंत कसोटीचा क्षण पार करत नाही तोपर्यंत इतिहास घडत नाही. तो आता घडवायची वेळ आलेली आहे.